नमस्कार, मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे छगन भुजबळ आणि अजित पवार. छगन भुजबळ लवकरच भाजपवासी होतील अशी चिन्ह दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल परवाच त्यांनी एक विधान केलं की मी नाशिकमधून लोकसभेला उभा राहणार आहे आणि दिल्लीतून मला आदेश दिलेला आहे. दिल्लीतून आदेश म्हणजे हा भाजप पक्षश्रेष्ठींचा किंवा अमित शहांचा वगैरे आदेश असणार आहे. छगन भुजबळ हे एक ओबीसी नेतृत्व बऱ्यापैकी पाठिंबा असलेलं असं महाराष्ट्रातलं, पण ते आहे त्यापेक्षा जास्त फुगवून सांगतात. त्यांना वाटतं आपली छबी फार मोठी आहे, राष्ट्रीय लेवलची आहे. कदाचित त्यांना राष्ट्रीय राजकारणात जायचं असेल, आभाळाला हात शिवायचे असतील, त्यामुळं ते स्वतःला असं समजत असावेत. मुद्दा हा की दिल्लीचा आदेश आलाय म्हणताना ते अजित पवारांकडं, म्हणजे जे त्यांचे पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांच्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतायत की मी त्यांचा आदेश मानायला काय मोकळा नाही. छगन भुजबळनी पहिलं बंड केलं बाळासाहेब ठाकरे आहेत असताना. शिवसेनेतून ते महापौर, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे बरेच पदं त्यांनी भोगली. दुसरं बंड केलं त्याने शरद पवारांच्या विरोधात, म्हणजे आत्ता. आणि तिसरं आणि शेवटचं बंड ते अजित पवारांच्या विरोधात करतील. म्हणजेच अजित पवारांना ते कोलणार, त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार. ते योग्य वेळेची वाट बघत आहेत. बहुधा लोकसभेनंतर करतील, निवडून नाहीत आले लोकसभेला तर. आणि निवडून यायची गॅरंटी असेल तर कदाचित ते कमळ चिन्हावर पण लढू शकतील, कारण तसे तिथं 1-2 आमदार आहेत त्या मतदारसंघात भाजपचे, आणि त्यांचं पण जास्त प्रेम ओसंडून वाहतंय भाजपबद्दलचं. त्यांना अजित पवार नको आहेत, ते मजबूर म्हणून अजित पवारांच्या बरोबर आहेत. ते शिवसेनेवर ज्यावेळेला ते ओरिजिनल शिवसेनेचेच, नंतर ते हिंदुत्ववादी पक्षांच्या विरोधात झाले. त्यांची मतं अनेक पूर्णपणे ते मतं बदलली त्यांची. मग अगदी अटल बिहारी वाजपेयींपासून अडवाणी अगदी मोदींपर्यंत त्यांनी खरडपट्टी सगळ्यांची अगदी वेगळ्या भाषेत त्यांचा समाचार घेतला. आता त्यांना परत भाजपबद्दल कणव वाटायला लागले. त्याची उद्दिष्ट किंवा एक कारण आहेत. त्यांना भाजपच्या वॉशिंगमध्ये बसून जाऊन त्यांना पवित्र व्हायचं आहे. बेहिशेबी मालमत्ता, महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बरीच काही भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत. त्यांचा पत्न्या समीर, मुलगा पंकज वगैरे, या सगळ्यातून त्यांना क्लोजर रिपोर्ट किंवा क्लीन चिट हवे. आणि ते आता भाजपशिवाय कोणी करू शकत नाही. भविष्यात भाजपच सत्तेवर येईल असा त्यांचा ठाम विश्वास आहे. आणि त्यांनी मानसिक आपली तयारी पण अशी केली की भाजपचा हिंदुत्ववाद पुन्हा उचलून धरायचा. आणि आपण जो शिवसेना सोडल्यानंतर जो पुरोगामीपणाचा आव आणला होता, तो पण वॉशिंगमध्ये बसून भ्रष्टाचाराबरोबर तो पण धुवून निघेल. आणि लोक काही जास्त दिवस ध्यानात ठेवत नाहीत. त्यामुळं आपली प्रतिमा उजळून आपण राष्ट्रीय पातळीवरचा नेता होऊ, आपले हात आभाळाला लागतील असं त्यांना वाटत असावं. भुजबळांनी ओबीसींचा नेता व्हायचं मागेच ठरवलं होतं. त्यांनी समता परिषदेची स्थापना केली. उत्तर भारतात त्यांनी मेळावे वगैरे घेतले. त्यांना प्रतिसाद पण चांगला मिळत होता, कारण इकडं बाळासाहेब ठाकरे नावाचं वादळ होतं आणि त्या माणसाला हा माणूस उत्तर भारतात येऊन शिव्या घालतोय, म्हणजे या माणसाकडे मोठी ताकद आहे असा एक समज त्यावेळेला झाला असावा. त्याच्यानंतर आता मराठा आंदोलनात त्यांनी अनेक वक्तव्य अशी केली की जातीय तेढ त्याच्यामुळं निर्माण झाली, दुहीची बीजं रोवली गेली, गावागावात लोक वेगळ्या नजरेनं एकमेकांना पाहू लागली. वास्तविक अशी काही गरज नव्हती. त्यांना त्यांचा जो मुद्दा मांडायचा होता की ओबीसी आरक्षणातून मराठा आरक्षण द्यायला नको, वेगळ्या पद्धतीनं त्याला मार्ग होते आणि त्यांना बोलायला कोणी अडवलं नव्हतं. आणि या सगळ्या प्रकाराकडे अजित पवारांनी हेतुपुरस्सर डोळे झाक केली. त्यांना त्यातून घालवायचं नव्हतं, त्यांना
त्यांच्या पक्षातून ते तयारच होते. त्यांना ते वाटच बघतायत ना कधी एकदा मी भाजपच्या वळचणीला जातोय. त्यामुळे अजित पवारांची गोची झाली. अजित पवारांच्या गटात फक्त त्यांना आव्हान निर्माण करणारा, त्यांना त्यांच्या विरोधात आवाज उठवणारा तेवढाच एक नेता आहे. कारण त्यांना माहीत आहे आपण जर वजा झालो तर अजित पवारांचा पक्ष पण उरत नाही. नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंच्या गटानं शिवसेनेनं पण तिकीट मागितले. हेमंत गोडसे तिथले खासदार आहेत विद्यमान. आणि आम्ही तुमच्याबरोबर फुटून निघालो मूळ शिवसेनेतून. त्यामुळं आम्ही विद्यमान खासदार असताना मग आमचा हक्क आहे. जर आम्हाला डावललं तर विधानसभेच्या वेळेला आमदारांना वेगळा संदेश जाईल. हे सगळ्यांचंच मत होतं. जे आमदार फुटले, खासदार फुटले, त्या सगळ्यांचंच. भाजप जो अंतर्गत सर्वे करतोय की हा शिंदेंचा आमदार पाडणार, तो अजित पवार गटाचा खासदार पाडणार, मग अंतर्गत सर्वेतून ही बाब समोर येते, मग दुसरा तुम्ही माणूस बदला किंवा आमचा खासदार द्या तिथं, हे भाजपची मतं ह्या लोकांना पटत नाहीत आणि त्यांच्या राजकारणावर खराटा फिरवायला ती मोकळी नाहीत. त्यामुळे हेमंत गोडसे मुंबई वाऱ्या करतात, तिथं थांबतात, 5-5, 10-10 तास मुख्यमंत्र्यांची वाट बघतात आणि शेवटी मग निर्णय घेतात की मी लढणारच. आता ह्याचं कनेक्शन साताऱ्याशी निगडीत आहे. साताऱ्यात भाजपमधून उदयनराजेंना तिकीट हवं आहे आणि तिकडं छगन भुजबळांना ही सेटलमेंट होऊ शकते. कारण अजित पवार सातारची जागा सोडतील आणि आपल्या गटासाठी आणि तिकडे राष्ट्रवादीसाठी जागा घेतील इकडे भाजपला. त्यामुळं राहिले उभे तिकीट मिळालं तर छगन भुजबळ आणि उदयनराजे भोसले या दोघांना एकाच वेळी मिळेल. नाही मिळालं तर ह्या दोघांना पण मिळणार नाही, असं हे त्रांगडं झालंय. इथलं जर तिकीट सोडलं तर पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांच्याकडं एक बारामती सोडलं तर घड्याळाचं चिन्ह राहत नाही शिल्लक. आणि जर लोकसभा हारले ते बारामतीची तर इकडला विषयच संपतोय. मग एखाद दुसरा आमदार ह्याच्या पलीकडे त्यांची ताकद राहणार नाही. लोकसभेनंतर अजित पवारांची अशी अवस्था होईल किंवा झालेली आहे आत्ताच की छगन भुजबळांचं किंवा बाकीच्यांचा रेटा बघून ते आत्ताच डोकं धरून बसलेत. अगदी मकरंद पाटील, संजीवराजे परवा बोलले त्यावेळेला पण त्याचा फटका अजित पवारांना बसणार आहे. एक तर मराठा आंदोलनाचा बसणार की छगन भुजबळ सारखा मराठा आंदोलन विरोधी नेता त्यांच्या पक्षात आहे आणि भाजपचे आदेश मानतो तो. आणि अजित पवारांनी 8-10 जागा मागितल्या, त्या आले 4-5 वर आलेत. आता अजून ते त्रांगडं मिटायचे आहे. याचा अर्थ प्रकाश आंबेडकरांचा पक्ष वंचित आघाडी की ज्या पक्षाला महाविकास आघाडीनं 5-6 जागा देऊ केलेत तरी ते नाही म्हणतात, म्हणजे तो पक्ष मोठा आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाच्या पक्षापेक्षा. फडणवीसांना 1-2 रत्न महाराष्ट्रात गळायला लागलीत. एक दोन्ही पण मराठा आंदोलनाच्या विरोधात आवाज उठवणारी. तसे भाजपला कुठल्याही नेत्याचं वावगं नाही. अशोक चव्हाणांच्या आदर्श घोटाळ्यातील अशोक चव्हाण काँग्रेसचे आणि बाकीचे भरपूर उदाहरणं आहेत की भ्रष्ट नेता झाला, तो आला की तो पवित्र झाला. अशी कितीतरी. आता अजित पवारांचाच मुद्दा दिल्लीत उठतोय. 70,000 कोटीचा भ्रष्टाचार, मग त्यांना पक्षात घेतलं, शुद्ध केलं, पवित्र केलं. प्रफुल्ल पटेल 840 कोटीचा एअर इंडियाचा, इंडियन एअरलाइन्सचा घोटाळा, त्यांना पवित्र करून घेतलं. सगळे भ्रष्ट लोक. भाजपनं काय ठेवलंच नाही आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी काय ठेवलं नाही. ते विरोधी पक्षात होते त्यावेळेला, विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेला ह्या आघाडीचं राज्य होतं. त्यात छगन भुजबळ होते, शरद पवार होते. ती काही धुतल्या तांदळासारखी नव्हती त्यावेळेला. पण त्यावेळेला जे फडणवीस मुद्दे मांडायचे ते मंत्रालयीन पत्रकार किंवा महाराष्ट्रातील जनतेला पटायचे, चांगल्या पद्धतीनं मांडायचे की असं वाटायचं हाच नेता पाहिजे, यांचं सरकार आलं पाहिजे. पण काळेबाजपणानं एकनाथ खडसेंना कशा पद्धतीनं दूर केलं आणि उदो देवेंद्र फडणवीसांचं केलं ते सगळ्यांना माहीत आहे. देवेंद्र फडणवीसांनी भाजपची सगळे नीतीचा अवलंब करत महाराष्ट्रात पण तीच चाल खेळली. सभावर्तींना ताकद दिली. आरक्षणाविरोधात कायदेशीर खटले भरायला किंवा कशाला
छगन भुजबळांना ती ताकद देत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचा खरा चेहरा जो उघड झालेला आहे आणि त्याच पक्षात अजित पवारांनी त्याच युतीत महायुतीत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला जो मराठा मतदारांचा जो एक मोठा पाठिंबा होता तो कुठेतरी दोलायमान झालेला आहे. एकूणच भाजपवरचाच विश्वास मराठा समाजाचा उडलेला दिसतोय इथं. त्यात सातारचे राजे महाराजे पण येतात आणि शरद पवारांच्या बाजूनं वातावरण बदलायचं कारणही तेच आहे. अजित पवारांनी आता काही 4-5 जागा त्यांना मिळतील, त्या लढतील, ते त्यातल्या किती येतील त्यांनाच माहीत, लोकांना लोक दाखवून देतील निवडणुकीत. लोकसभेनंतर मी मागे एका व्हिडिओत म्हटलं होतं की त्यांच्या गटाला, पक्षाला, NCPला ओहोटी लागेल. या अर्थानं की एकनाथ शिंदे गटाची जी अवस्था झाली, जे विद्यमान आमदार खासदार आहेत त्यांना किंमत राहिली नाही. भाजपवाले जादा जागा मागून पुढे रेटून नेत आहेत. उद्या ते 200 जागा लढवण्याच्या पवित्र्यात असणार, कारण त्यांना एक हाती महाराष्ट्रात सत्ता पाहिजे. त्यामुळे जे विद्यमान 40-42 आमदार असतील काय ते लोकसभेनंतर अजित पवारांपासून दुरावतील. एकतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील, तिकीट मिळालंच पाहिजे ह्या अटीवर, किंवा ते शरद पवारांच्याकडे जातील, कारण तोपर्यंत शरद पवारांची ताकद थोडीफार वाढलेली असणार आहे, किंवा खासदारही त्यांचे काही आलेले असतील. आणि सत्तेचं काही सांगता येत नाही. अजून जे रिपोर्ट येत आहेत उत्तर भारतातून किंवा जे दिल्लीतील गोदी मीडिया सोडून जे यूट्यूब चॅनलवर मोठे मोठे पत्रकार आहेत, ते त्यांच्याकडून जे सर्वे रिपोर्ट येतात की एक संजय शर्मा आहेत, अशोक वानखेडे आहेत, पुण्यप्रसून वाजपेयी आहेत, यांच्या चर्चासुद्धा एकंदरीत देश पातळीवरच्या बघितल्या तर यांचा नारा भाजप आघाडीचा 400 पार, 300 पार, 370 वगैरे असला तरी कुणीही यांना 270, 250, 200, अगदी 200 सुद्धा जागा द्यायला तयार नाही. मग लोकसभेनंतर काय होईल या परिस्थितीवर महाराष्ट्रातलं राजकारण चालेल आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जी ओहोटी सुरू होईल त्यातून नवीन प्रश्न महाराष्ट्रातील राजकारणात तयार होतील. पण एवढं आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रात छगन भुजबळाने जे छगन भुजबळ छातीत कळ, 1.5 वर्ष तुरुंगवास, बेहिशोबी मालमत्ता, महाराष्ट्र सदन घोटाळा या प्रकरणांमध्ये अडकलेले आहेत, त्यांनी भाजपला एका पद्धतीनं सुचवून दिले की मी लवकरच तुमच्याकडे येतोय. अशा परिस्थितीत अजित पवारांचं त्यांनी राजकारणात वांग केलंय. ते अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम करणार यात कुठलीही शंका नाही. नमस्कार.